नमस्कार, मी योगिता. जस्ट कुकमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत धोंडे. अधिक मास चालू आहे. आज गुरुवार आहे. स्वामी समर्थांना प्रसाद म्हणून धोंडे आज बनवणार आहोत डबल बॉयलर करून. चला तर मग रेसिपीकडे वळूया. मी सगळ्यात आधी 1 कटोरीभर तीळ घेतले. हे धोंडे अगदी परफेक्ट येतात. आपण याला तिळाचे लाडूसुद्धा म्हणू शकतो. हे 1 कटोरी तीळ आपण मंद गॅसवर छान परतून घेऊयात. गॅस आपल्याला अगदी मंद ठेवायचा आहे. जर तुम्ही मोठा गॅस केला आणि तीळ जर जळाले तर धोंडे कळवट येतील, म्हणून गॅस आपल्याला अगदी मंद ठेवायचा आहे. आणि ज्या कटोरीने आपण तीळ घेतले होते त्याच कटोरीभर आपण गूळसुद्धा घेणार आहोत. अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे हे, म्हणजे इक्वल मेजरमेंट घ्यावं लागेल. जेवढे तीळ तेवढाच आपल्याला गूळ घ्यावा लागेल. नंतर गॅसवर मी एक कढई ठेवली आणि त्यामध्ये 3 ग्लास पाणी घातलं आहे. तुम्ही या पाण्यामध्ये एखादं स्टँडसुद्धा ठेवू शकता आणि त्यावर ही कटोरी ठेवून त्यामध्ये गूळ घालायचा आहे. गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे, कारण वाफ पाण्याची तयार झाल्याशिवाय हा गूळ मेल्ट होणार नाही. यालाच डबल बॉयलर असं म्हणतात, म्हणजे आपण डबल बॉयलर धोंडे करणार आहोत. आता आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवून हा गूळ एकदा चेक करून घेऊयात. तुम्ही बघू शकता गूळ छान मेल्ट झाला आहे. थोडा गूळ यामध्ये बाकी आहे. आपण पुन्हा यावर झाकण ठेवून सगळा गूळ व्यवस्थित इक्वल मेल्ट करून घेऊया. आता आपला गूळ छान मेल्ट झाला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही या तिळासारखेच शेंगदाण्याचे लाडूसुद्धा बनवू शकता आणि या तिळामध्येच 1 वाटी शेंगदाणेसुद्धा भाजून घेऊ शकता. आता आपला पाक छान झाला आहे. आता आपण सगळे तीळ थोडे थोडे करून यामध्ये घालून छान मिक्स करून घेऊया. हा पाक परफेक्ट होतो, कमी जास्त होत नाही. व्यवस्थित प्रमाण असल्यामुळे कुठेच चुकत किंवा हुकत नाही. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कशी झाली ती मला नक्की कळवा. आता आपण हाताला पाणी किंवा तूप लावून याचे मस्त लाडू वळून घेऊयात हव्या त्या आकारात. हे लाडू बरेच दिवस टिकतात. तुम्ही प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता. लहानांपासून मोठ्यांना हे लाडू फार आवडतात. अधिक मासात कुणी अनारशाचे धोंडे करतो, कुणी पुरणाचे करतात, कुणी तिळाचे सुद्धा करतात. असे 33 धोंडे आज आपण स्वामी समर्थांना प्रसाद म्हणून करूयात. अनारसाचे धोंडे, पुरणाचे धोंडे करायला बराच वेळ लागतो, पण हे धोंडे फार लवकर होतात. मी हाताला पाणी लावून याचे छान लाडू बनवून घेतले. तुम्ही बघू शकता. अगदी नरम, हाताने सहज तुटतील असे मस्त आपले तिळाचे धोंडे तयार झाले. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.